नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुवार म्हटलं की आपल्या गुरूंचा वार, बृहस्पती देवांचा वार म्हणजेच आपल्या गुरूंचा वार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं गुरुबळ स्ट्रॉंग आहे त्यांच्यावर गुरुची कृपा असते. त्यांना कोणतेही ग्रह, तारे, नक्षत्र कितीही बदलले तरी त्यांना त्यांचा त्रास होत नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळत असतं. आता असं आहे का की आपण आपल्या गुरूंची सेवा फक्त गुरुवारीच केली पाहिजे? नाही, तर तसं नाही. आपण आपल्या गुरूंची सेवा आपण रोज केली पाहिजे, रोज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आजकाल बरेच लोक जॉब करतात, प्रत्येकाच्या मागे काही ना काही कामे असतात. म्हणून आपण इतर दिवशी गुरूंची सेवा करू शकलो नाही तरी आपण गुरुवारी आवर्जून आपल्या गुरूंसाठी काहीतरी कामे केली पाहिजेत, म्हणजेच गुरूंची सेवा केली पाहिजे. यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत. त्यासाठी आपण आपल्या शरीराला देखील वळण लावले पाहिजे आणि या गोष्टी केल्याने आपल्यावर नक्कीच गुरूंची कृपा होते. आणि ज्यांच्यावर गुरूंची कृपा असते त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. आणि नेहमीच गुरूंच्या बाबतीत असं असतं की गुरु आपल्याला जे काही पाहिजे ते देत नाहीत, तर आपल्याला जे काही योग्य आहे अशा गोष्टी गुरु आपल्याला नक्कीच देतात. आणि यातूनच आपल्याला योग्य मार्ग मिळतो आणि यातूनच आपलं आयुष्य सफल होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे वेळ आल्याशिवाय कुणालाही कधीही काही मिळत नाही आणि मिळालेलं देखील नाही. तर आता आपण पाहूया की आपल्या आयुष्यातील काही संकटे, अडचणी दूर होण्यासाठी आपण गुरुवारी कोणते उपाय करायचे, कोणत्या आपण सेवा करू शकतो. तर हे सांगण्याआधी मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. गुरुवार म्हटलं की गुरूंची सेवा असतेच. अनेक महिला नोकरी करतात किंवा काही गृहिणी आहेत, तर प्रत्येक गुरुवारी महिलांनी आपल्याकडून या सेवा झाल्याच पाहिजेत असा प्रयत्न नक्कीच करायचा. इतर दिवशी नाही तर किमान गुरुवारी तरी आपण या सेवा केल्याच पाहिजेत. त्यामुळे नक्कीच आपले गुरुबळ स्ट्रॉंग होईल व आपण अडीअडचणीतून बाहेर पडू. तर सगळ्यात पहिला आपण सकाळी आपले नित्यकर्म आवरल्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं. आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते, म्हणून आपण ही गोष्ट नक्की करायची आहे. दर गुरुवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र परत एकदा सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारी आपण केस धुवायचे नाहीत. ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची आहे. दर गुरुवारी आपण आपल्या देवघरात दिवा लावायचा आहे आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. आणि अभिषेक घालताना आपण श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणायचं आहे. आणि काही कारणास्तव आपल्याला हे येत नसेल किंवा वेळ नसेल किंवा शक्य नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ महाराज या षडाक्षरी मंत्राचा जप करत करत आपण महाराजांना अभिषेक घालायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर अभिषेक घालायला देखील वेळ नसेल तर तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिला स्वच्छ धुवून पुसून महाराजांना अष्टगंध लावायचा आहे. आणि मूर्ती असेल तर ती स्वच्छ पाण्यानं धुवायची आहे आणि मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे. जर तुमच्याकडे पिवळी फुले असतील तर ती फुले आपण महाराजांना अर्पण करायची आहेत. आणि हेही शक्य नसेल तर तुम्ही फक्त महाराजांची आरती करायची आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जी महाराजांची आरती आवडते ती आरती तुम्ही करू शकता. हीच आरती करा, तीच आरती करा असं काही नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा एक माळ जप करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण गुरुवारी पिवळ्या पदार्थ म्हणजे पिवळ्या रंगाचे पदार्थ दान करू शकतो. उदाहरणार्थ केळी, मिठाई, जिलेबी ह्या गोष्टी आपण दान करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान करायचं, पैसा दान करायचा नाही. दत्त महाराजांच्या मंदिरात गेलो तर नक्की बघा, पिवळे पदार्थांचाच समावेश असतो. तिथे जास्तीत जास्त गूळ, फुटाणे आणि पिवळे पदार्थांचाच नैवेद्य असतो. याचं कारण काय आहे की तर या वस्तू दान केल्याने आपले गुरुबळ स्ट्रॉंग होते. आणि आपले गुरुबळ स्ट्रॉंग असेल तर आपल्याला कधीच काही कमी पडत नाही. आता आपण महत्त्वाची गोष्ट बघूया, तर सेवा काय करायची. आपल्या वेळेनुसार आपण गुरुवारी एक स्वामीचरित्र सारामृताचा पूर्ण वाचन करायचं आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार पूर्ण दिवस
दिवसात 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही केव्हाही हे पूर्ण वाचन करू शकता. ज्यांना रोज 3 अध्याय जमत नाहीत त्यांनी गुरुवारी 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. ते अगदी जरी तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा बसमध्ये असाल, तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे अध्याय वाचू शकता. आणि नामस्मरण म्हणला तर महाराजांसमोर बसून किमान एक माळ तरी जप आपण मनापासून करायचा आहे. बाकी उठता बसता नामस्मरण करावे ही गोष्ट तर अत्यंत लाभदायक ठरते. आपली संकटे आणि दरिद्री गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय वाचायचा आहे. हे मात्र अत्यंत आवश्यक आहे की आपण गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय वाचायचा आहे. गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय अगदी काय मोठ्या पोथीतलाच वाचा असा विषय नाही. तुम्ही छोट्या ग्रंथामधील 14वा आणि 18 अध्याय वाचू शकता. या गोष्टी तुम्हाला पॉकेटमध्ये सुद्धा हाताळायला येतात. तो छोटा ग्रंथ मिळतो, तो आपल्या पॉकेटमध्ये देखील बसतो. त्यामुळे आपण गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय नक्कीच वाचू शकतो. याचे तुम्ही पठण करायचे आहे. तुमच्यात नक्कीच फरक पडेल आणि आपलं गुरुबळ देखील नक्की स्ट्रॉंग होईल. गुरुबळ स्ट्रॉंग असलं की जीवनात कधीच काही कमी पडत नाही आणि पडणारही नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही या गोष्टी इतर दिवशी नाही जमल्या तरी गुरुवारी तर नक्कीच करा. नक्कीच फरक पडेल. आपल्या जीवनात नक्कीच बदल घडून येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.